आणि आताची महत्त्वाची बातमी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झालेलं आहे। बाबा सिद्दीकी अभिनेता सलमान खानच्या जवळचे होते आणि त्यामुळे त्यांची हत्या झाली। मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये ही महत्त्वाची बाब उघड झाली आहे। आरोपींच्या टार्गेटवर सलमान खानही असल्याची माहिती समोर आली आहे। बाबा सिद्दीकींचा मुलगा जिशान सिद्दीकी हा देखील टार्गेटवर होता। बाबा सिद्दीकींची हत्या चार्जशीटमध्ये काल सलमान खानचे जवळचे असल्यानं बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा हत्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख। अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 4950 पानांचं आरोपपत्र क्राईम ब्रांचकडून मुंबई सत्र न्यायालयात दाखल। बाबा सिद्दीकी प्रकरणात 29 आरोपींवर हत्येचा ठपका ठेवण्यात आला। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली असून 3 आरोपी फरार आहेत। वॉन्टेड आरोपींवर अर्थात शुभम लोणकर, यासीन अख्तर आणि अनमोल बिश्नोईवर मोक्का लावण्यात आला।